हॅलो फ्रेंड्स, मी नंदिनी. कशात सगळे नक्कीच छान आणि मस्त असाल. तर मी एक छोटासा व्हिडिओ काढत आहे. तर विषय असा आहे की मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे जी की घडून गेलेली आहे आणि ती कशावर आधारित आहे वगैरे तुम्ही ती ऐकल्यावर तुम्हाला कळेल. तर ती गोष्ट माझ्याच घरा म्हणजे माझीच आहे, माझ्याच आयुष्यातली. तर ना लॉकडाऊनच्या काळामध्ये ना माझे मिस्टर घरीच होते. नाही, पहिल्या लॉकडाऊनमध्ये ते जॉब करत होते आणि जॉब जरी बंद झाला होता तरी त्यांचा पगार चालूच होता. आणि त्याच्यानंतर ना दुसरा लॉकडाऊन पडला आणि दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये त्यांचा जॉब सुटला. जॉब सुटला इथे. हो, जॉब सुटला त्यांचा. दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये ते त्या जॉबवरती नव्हते. त्याच्यानंतर झालं असं की घरीच असल्यामुळे म्हणजे त्या माणसं कमी केली असं वगैरे काही झालं नाही. लॉकडाऊनमध्ये तुम्हाला माहिती असेल कामावरती माणसं कमी करत होती. म्हणजे असे पगार द्यायला जास्त होत होतं. त्याच्यामुळे ते लोक ना जे पण जुने असो किंवा नवीन असो एम्प्लॉई भरपूर असे कमी करत होते पहिलं, म्हणजे लॉकडाऊनच्या दुसऱ्या लॉकडाऊनला म्हणा किंवा पहिला. पण ते तसं नव्हतं ह्यांचं झालं होतं. ह्यांचं तसं झालं नव्हतं. ह्यांचं झालं होतं असं की म्हणजे काही कारण आहे, ते मी नाही सांगू शकत तुम्हाला. एका कारणास्तव त्यांना ते काढून टाकलं होतं त्या जॉबवरून त्या सरांनी. तसंच ह्याच्याकडनं पैसे घे, त्याच्याकडनं पैसे घे, असेच लॉकडाऊनचे दिवस आमचे जात होते. आणि त्यात आमचं घर बांधायचं आहे त्याच्यामुळे आम्ही रेंटने राहत होतो. तर खूप लोकांकडनं ह्यांनी पैसे वगैरे घेतले. म्हणजे आणि तेव्हा एवढं रेंट नव्हतं आम्हाला. तेव्हा आम्ही 1 RK छोटंसं म्हणजे चाळीतच राहत होतो व एक किचन एक हॉल. तर मग झालं असं की त्यांनी असेच पैसे ह्याच्याकडनं घे त्याच्याकडनं. मग एक दिवशी मला पण म्हणाले ते की तुझं कोण ओळखीचं असेल तर तू सांग, किंवा तुला म्हणजे कसं आपल्याला घरात लागणार आहे वापरायला पैसे वगैरे असे मला म्हणाले. तुझी कोण म्हणजे मैत्रीण वगैरे कोण आहे का, किंवा तू कुठे तिथे जॉब करत होतीस तिथं मी त्या वहिनींचं सारखं नाव काढायचे त्याच्यामुळे त्यांना माहिती होतं. तर ते म्हणाले तू तिथं ते वहिनींकडे जॉब करत होतीस, मग तू त्यांच्याकडे पैसे मागून बघतेस का वगैरे. म्हणजे त्या मॅडम मला म्हणाले 20,000 रुपये माग त्यांच्याकडून. म्हटलं ठीक आहे, तुम्ही परत जर देणार असाल तर मागते मी. तर ते म्हटले हो देऊ आपण, लॉकडाऊन संपला की मी परत जॉबला लागलो की थोडे थोडे करून आपण देऊ असं मला म्हणाले. तर मग झालं असं की मी त्या वहिनींना फोन केला. आणि कसं आहे परिस्थिती लॉकडाऊनमुळे ना म्हणजे मदत करत होते. एक 5 पैशाची का ना हो पैसे देत होते एकमेकांना लोक. म्हणजे सगळेच देत होते असं म्हणणार नाही मी, पण ज्यांना होत होतं की एक बाबा मदत म्हणून कुणी मागितली तर द्यावी, तर ते देत होते. तर मग त्या मॅडमला मी फोन केला. म्हणजे मोठी लोक हायफायवाली लोक शक्यतो देत होते असं मला म्हणायचं आहे. म्हणजे आपल्यासारखे नव्हते. आपल्यासारखी देत असतील तर मला माहिती नाही आहे, मी तुम्हाला सांगते. तर झालं असं की मी त्या वहिनींना फोन केला. मी तिथे जॉब करत होती. म्हणजे खूप माझी त्यांची बॉन्डिंग खूप चांगली होती अक्षरशः. म्हणजे त्या पण खूप अशा प्रेमळ आहेत आणि त्यांना पण माझा स्वभाव माहिती आहे आणि त्यांचा स्वभाव मला माहिती आहे. त्यांच्या घरात मी येऊन जाऊन म्हणजे खूप मला अगदी खूप छान वाटायचं. त्यांनाही माझं आवडायचा स्वभाव आणि मलाही. त्याच्यामुळे आणि मी तिथं होते तेव्हा लग्नाच्या आधीपासून जॉब करत होते, लग्नानंतर नाही, लग्नाच्या आधीच. तर मी त्यांना असं कधीच पैसे मागितले नाहीत तेव्हासुद्धा. म्हणजे मी एवढी जॉब करायचे तेव्हा लॉकडाऊन वगैरे नव्हता, पण घरातसुद्धा एवढी आर्थिक परिस्थिती अजूनसुद्धा मी त्यांच्याकडे कधी एक्स्ट्राचे पैसे कधीच मागितले नाही. जेवढा माझा पगार यायचा तेवढ्यातच मी घराचं चालवायचं शक्यतो बघायचे, म्हणजे आईकडे आमच्या. तर मग कधीच नाही, म्हणजे सवयच नाही. कसं हाय त्याच्यात खुश राहायचं ही म्हणजे एक स्वभावच आहे माझा. कोणाकडे पैसे मागायचे नाही. जरी मागितले ना
तरी ते दुसऱ्या वेळेस आपल्याला रिटर्न द्यायचे देईल डोक्यात ठेवायचं. थोडं थोडं का ना हो पण देऊन टाक, पण शक्यतो घेतलेच नाही. पहिली गोष्ट, कधीच कुणाचे पैसे घेऊन बुडवलेत मी अजूनपर्यंत नाही. तर मी त्या वहिनींकडे ना 20,000 रुपये मागितले. फोन केला मी त्यांना, आणि आधीमध्ये माझा त्यांना फोन असायचा, बाबा काय करताय, बाळ कसं आहे, घरातले आजी आजोबा कसे आहेत वगैरे असं असायचं. तेव्हा माझ्याकडे नंबर पण होता त्यांचा. मला त्यांनी 20,000 रुपये मागितले. मी फोन केला, म्हटलं वहिनी असं असं आहे, ह्यांचा जॉब वगैरे नाही आहे, तर मला थोडेफार पैसे लागणार होते. तर त्या म्हणाल्या किती, तर मग मी म्हणाले 20,000 रुपये. मग त्या वहिनी पण म्हणाल्या एवढं 20,000 रुपये तू घेऊन तुला रिटर्न द्यायला पण झाले पाहिजेत ना. 20,000 रुपये तुला देईन मी, पण रिटर्न पण करता आले पाहिजेत. मग त्या म्हणाल्या मी दादाशी बोलते, म्हणजे त्यांच्या मिस्टरांशी, आणि मग तुला सांगते की तुला किती पैसे द्यायचे वगैरे. म्हटलं ठीक आहे. मग त्यांनी फोन ठेवला, आणि एक अर्धा तासात मला फोन आला परत की नंदिनी, मी एवढे 20,000 रुपये तुला नाही देऊ शकत, 5,000 रुपये देते मी तुला. वाटलंच तुला 5,000 रुपये आत्ता देते, आणि जर काय म्हणजे परत जर पुन्हा लागलेच तर मग घे पुन्हा, म्हणजे मी पाठवेन, पण आता मी तुला 5,000 रुपये पाठवते. म्हटलं ठीक आहे. मग त्यांनी ना लगेच दुसऱ्या मिनटाला 5,000 रुपये यांच्या अकाउंटला पाठवले. त्याच्यानंतर पण मी त्यांना फोन करायचे, पण लय नाही करायचे, कारण माझ्या लग्नाला तेव्हा ना माझी माझी जी मुलगी आहे पूर्वा, ती म्हणजे 2019ला झाली आहे. तेव्हाच लॉकडाऊन पहिला पडला. 2021ची गोष्ट आहे मला वाटते ही, 2021ची. हां, तर 2020 ते 21 पकडा. मग 3 वर्षात मला ह्यांचा स्वभाव कळाला की, म्हणजे मी किती वेळा त्यांना म्हटलं, अहो त्या वहिनींकडनं आपण पैसे घेतले, त्यांना पैसे द्यायचे, तेवढे देऊन टाका त्यांचे 1,000 रुपये करून, असं मी खूप वेळा त्यांना म्हटलं. पण त्यांनी काय पैसे देऊ असंच केलं. आणि मी काही जॉबला नव्हते, मी घरीच होते, हाऊसवाईफ असल्यामुळे. मग त्याच्यानंतर खूप नेहमीच मी त्यांना म्हणत आले, पण त्यांनी ना इग्नोरच केलं. मग मला त्यांचा स्वभाव कळाला. स्वभाव तसा थोडाफार कळालाच होता. ते जॉब गेला त्याच्यावरूनच, की बाबा म्हणजे कशामुळे गेलं वगैरे, ते तर तुम्हाला मी नाही सांगू शकत इथे सोशल मीडियावर. तर त्याच्यानंतर ते पण कधीतरी म्हणजे सांगण्यात आलं तर सांगेन. पण मग मला कळालं. मग मला ना त्या वहिनींना फोन करायला लाज वाटायला लागली. तरी मी एकदा केल्यानंतर मी त्यांना म्हटलं, पण वहिनी मी तुमचे ना पैसे देऊन टाके ना जरा थोड्या दिवसाने, असं मी त्यांना म्हटलं. त्यांनी मागितले नाही, पण मला नाही म्हणजे पटलं ना, की कसं आपण कोणाकडे तरी पैसे घेतलेत आणि त्याचं आपण स्वतःहून नाव काढणं आणि त्यांनी स्वतःहून मागणं फरक आहे. तरी मी स्वतःहूनच म्हटलं त्यांना की वहिनी मी पैसे तुमचे देऊन टाकेन. नंतर ना काही दिवसांनी ना मी 2022ला मुंबईला गेले होते. मग त्या मुंबईला ना म्हणजे त्या मला म्हणायच्या नेहमी, तू इकडे आलीस की घरी ये. मी आता गावाला आहे, म्हणजे मी आता इथं गावाला राहते ना, म्हणजे मुंबईला तिकडे बहिणीकडे वगैरे मी गेली की त्या मला नेहमी म्हणायच्या, आलीस की येऊन जा, अशा बोलायच्या. आणि मी एकदा दोनदा असे जाऊन पण आले त्यांच्याकडे. त्याच्यानंतर मग ना पैसे घेतल्यामुळे ना मला खूप लाज वाटायला लागली. फोन पण नाही मी करायची. आणि म्हणजे तेव्हा मी जेव्हा 2022ला गेले ना, तेव्हा मला अशी लाज वाटायची. म्हणजे माझी बहीण राहते तिथे, खाली चाळ आहे आणि समोरच बिल्डिंग आहे. त्या अशा भरपूर सारी म्हणजे सोसायटीच आहे, भरपूर अशा बिल्डिंग आहेत, तिथेच त्या राहतात. माझ्या बहिणीला पण बरेचदा दिसतात त्या. मग त्याच्यानंतर असं झालं की मला स्वतःलाच लाज वाटायला लागली. मला कारण कसं झालं, मला त्या बघतात की काय, म्हणजे मी स्वतःला लपवायला लागले. मी दिसते की काय त्यांना, त्या ताईच्या एरियात जाताना तिथे चाळीमध्ये, म्हणजे मी त्यांना दिसते की काय, किंवा त्यांनी मला बघितलं तर काय म्हणतील, पैसे घेतले. म्हणजे मला स्वतः त्या काही म्हणत नाही आहेत, त्या खूप मोठ्या मनाच्या आहेत. मी असं म्हणणार नाही त्या अशाच आहेत त्या, पण मला स्वतःला लाज वाटली. म्हणजे माझंच मन असं मला खायला लागलं की त्या काय विचार करत असतील, काय म्हणत असतील असं. मग ना एके दिवशी असं झालं की त्या भेटल्याच. म्हणजे मी अशी क्रॉस करत होते बाजारात, काहीतरी मार्केटला गेले होते, आमच्या ताईकडेच होते मी. आणि शेवटी त्या मला दिसल्या. त्या तिकडच्या पलीकडच्या रोडला होत्या आणि मी इकडच्या. पण मग तेव्हा पण मी माझ्या मनात विचार आला, अरे मी त्यांना बघितलं आणि त्यांनी मला बघितलं.
आणि मी जर अशीच गेले तर त्यांना काय वाटेल. मग मी काय केलं, नाही म्हटलं असू दे, पैसे घेतलेत ना तरीसुद्धा बोलून जायचं 4 शब्द. मी रस्ता क्रॉस केला, त्या त्यांच्या मुलाला घेऊन उभ्या होत्या, त्या पण रस्ताच क्रॉस करायला लागल्या होत्या, इकडे ह्या साईडला यायला लागल्या होत्या. तर मीच तिकडे गेले त्या रस्ता क्रॉस करायच्या आधी. आणि तेव्हा पूर्वा माझ्या हातात छोटी होती, तेव्हा पूर्वा एक 1.5-2 वर्षाची होती, 2 वर्षाची तर होतीच. मग मी गेले, वहिनीनं म्हटलं वहिनी बरं आहेत का, बाळ बरं आहे का. आणि त्यांना बाळ झालं होतं ना, म्हणजे आणि मिहीर नाव आहे मोठ्या मुलाचं त्यांच्या, तो कसा आहे. मग त्या म्हटल्या छान आहे, बरं आहे. मला म्हणाल्या घरी येऊन जा. पैशाचा विषय त्यांनी नाही, मीच म्हटलं वहिनी पैसे तुम्हाला देऊन टाके ना. माझं कुठे चुकलं तुम्ही ऐका, मी काय बोलले त्यांना. माझं खूप मोठी ही चूक आहे की वहिनी तुमचे पैसे देऊन टाकू. काय म्हटले ना वहिनी, तुमचे पैसे देऊन टाकू, आम्ही काय कुठे पळून जातोय का, मला पण माहिती आहे तुमचे पैसे द्यायचे. अजून असं काहीतरी मी त्यांना ना उलटं बोलले. म्हणजे मला असं सारखं भीती वाटायला लागली ना, म्हणजे त्या काय म्हणत असतील वगैरे. आणि मला पण एवढं बोलायचं तेव्हा एवढं समजत नव्हतं. मी पटकन त्यांना बोलून गेले की हो देऊ आम्ही, ते देतील तुम्हाला आज ना उद्या, पैसे देऊन टाकू, मला माहिती आहे तुमचे पैसे आहेत आमच्याकडे. असं मी त्यांना उलटंच बोलायला लागले. कशामुळे मला पण नाही कळालं, पण ते रॉंग होतं. त्या काय म्हणत असतील, मी आणि त्यांनी मागितले नाही, त्यामुळे मनात ते इतक्या साध्या आहेत ना की ते आहेत खूप हायफाय, एकदम अशा सुशिक्षित, म्हणजे खूपच अशा एकदम ह्या आहेत त्या मॉडल, म्हणजे एक बोलतात ना श्रीमंत, खूप अशा एकदम आहेत, मॅडमच आहेत खूप अशा म्हणजे. तर काय म्हणले असतील माझ्याबद्दल ना, मनात विचार केला असेल अरे मी हिच्याकडे, हिला पैशांचा विषय पण काढला नाही, त्यांनी काढलाच नाही विषय, मीच काढला. वहिनी तुमचे पैसे आज न उद्या देऊन टाकू, असं समजू नका देणारच नाही वगैरे, कारण लय दिवस झाले. आणि त्या म्हटल्या फोन पण नाही करत होता. म्हटलं फोन नंबर गेला. मग मला म्हटलं घरी येऊन जा. आणि खूप वेळा त्या भेटल्या मला. परत ते आजोबा त्यांचे सासरे पण भेटले, ते पण म्हणाले घरी येऊन जा, आली असतं. पण मला त्या पैसे घेतलेले त्याच्यात लाज वाटत होती, म्हणून मी त्यांच्या घरी गेले नाही. शिवाय मी त्यांना त्या दिवशी असं पटकन, म्हणजे माझ्या नवऱ्यावर माझा किती विश्वास तो तुम्ही बघा, गर्व, एक नवऱ्यावर विश्वास बघा. माझा नवरा आज नव्हता तर बाईचे पैसे देऊन टाकेल, या हिशोबावर मी त्यांच्याशी असं फटकल बोलले की हा तुमच्या आज ना उद्या पैसे देऊन टाकू, आम्ही काय कुठे पळून जाते का. हे माझं टोन जो आहे तो चुकला, आणि हे मी मान्य करते आज, कारण मी आजपर्यंत आम्ही ते पैसे दिलेले नाही. 5,000 असू दे किंवा 1,000 रुपये असू दे, त्या बाई त्यांच्याकडे भरपूर आहेत, ते काय एवढे 5,000 रुपयासाठी रडणारी माणसं नाहीत. पण एक लाज असते माणसाला की बाबा शेवटी तोंड मी लपवूनच ना, कितीही पण असू दे. आणि ते मलाही जमले नाहीत पैसे द्यायला, माझ्या नवऱ्याने तर दिलेच नाहीत. त्याच्यानंतर पूर्वा 3 वर्षाची झाली तेव्हा मी जॉबला लागले. तर किमान मी विचार केलाच नाही असं नाही, मी खूप विचार केला की नाही, मी त्या बहिणींचे ना थोडे, त्या जेव्हा जॉबला लागले ना तेव्हा विचार, म्हणजे 3-4 वर्षांनी का नव्हते विचार माझ्याकडे होते, आणि आजही आहेत की त्या बहिणींचे मी पैसे देऊ शकले नाही. 5,000 रुपये त्यांचे अजूनही दिलेले नाहीत. बस एवढंच मला बोलायचं आहे, बाकी नाही काय बोलायचं आहे. सॉरी, थोडा लॉंग व्हिडिओ झालेला आहे. तर मग ती चूक केली मी, माझ्या नवऱ्यावर विश्वास ठेवून मी त्यांना जे उलटं बोलले ते नाही बोलायला पाहिजे होतं. आणि शेवटी पुन्हा मी मान खालीच घातली. आणि त्या बहिणीचा नंबर आज माझ्याकडे नाही आहे, असता तर नक्कीच केला असता, की परत त्यांना मी म्हटलं असतं वहिनी सॉरी पैसे देऊ शकले. ही टोन माझी तेव्हाच पाहिजे होती त्यांच्याजवळ, ती मी आज बोलते तुमच्यासमोर की वहिनी सॉरी नाही जमले पैसे द्यायला, बहुतेक जमणारही नाही, किंवा जेव्हा मी कामाला लागेन तेव्हा देईल, माझं नवरा असं आहे. ती टोन नव्हती त्यावेळेस आणि ती टोन आता आहे. तर मला काय म्हणायचं आहे, आणि दुसरी गोष्ट काय बोलायचं होतं बरोबर, विसरलेच मी.
बस एवढंच बोलायचं आहे. माझ्याकडे नंबर नाही आता, त्याच्यामुळे मी त्यांना फोनही करू शकत नाही आहे. एवढी मी मुंबईला जाते पण मी त्यांच्याकडे जाऊ शकत नाही आहे. माझ्याकडे तोंडच नाही आहे घेऊन जायला, त्यांच्याशी बोलायला. तेव्हापासून माझा त्यांचा कॉन्टॅक्ट तुटलेला आहे. तर मला माझ्या नवऱ्यावर विश्वास ठेवून मी खूप मोठी चुकी केली. आणि तशी मी देवाचे आभार मानते की त्या वहिनींनी 20,000 रुपये पाठवले नाहीत. 20,000 रुपये म्हणजे एवढा मोठा ओझा घेऊन कुठे मी फिरले असते ना. शेवटी मी मागितले होते ना, मागायला त्यांनीच लावले, बरोबर आहे, पण शेवटी झालंच ना. हां, संसारासाठी मागितले हे मान्य करते मी. त्यांनी घरात वापरायसाठीच मागितले किंवा त्यांनी उधळायसाठी नाही मागितले, संसारासाठी मागितले म्हणूनच मी पण मागितले. मला जर माहिती म्हणजे असं बाहेर उधळायला वगैरे असं तर नाही केले त्यांनी, हे पण मी मान्य करते. पण देणं पण एक कर्तव्य. आपल्याला अडचणीला कोणी मदत केलं तर त्यांचे पैसे रिटर्न देणं हे आपलं कर्तव्य आहे. कितीही असू दे, 1,000 रुपये असू दे, नाही तर 500 रुपये असू दे, हे मी खूप म्हणजे ह्या बाबतीत तर स्ट्रेट म्हणजे हेच आहे, प्रामाणिक आहे. कोणाचे पैसे घेतले ना तर त्याला द्यावेत लगेचच, हे मला वाटतं आणि हे योग्यच आहे. कसं आहे, आज ना उद्या आपण कोणाचे पैसे डुबवले ना, कोणाकडून घेतले की ते कुठे ना कुठे बाहेर पडतात एकदा, कुठल्या पण स्वरूपात. म्हणून ही काळजी आपण स्वतः आधीच घेतली पाहिजे. भलेही ते म्हणतात ना, हातून पांघरून पाय पसरावे, ती खरी गोष्ट आहे आणि ती तर मी करतेच. बाकी काही नाही, बस एवढंच बोलायचं आहे. आणि बाय. तर थोडासा मोठा व्हिडिओ झाला आहे. तुमचं काय मत आहे या व्हिडिओवरती, मी जे काही बोलले ते त्याच्यावरती उत्तर नक्कीच द्या. मला शिक्षण म्हणजे एवढंच मिळालं ह्याच्यातून की लगेच कोणत्याही व्यक्तीवर विश्वास ठेवू नका. मग नवरा असू दे नाही तर कोणीही असू देत. आता मी माझ्या नवऱ्याच्याच ह्याच्यावरती जोरावरती त्या मॅडमला मी एवढं काय काय बोलले, ही माझी पहिली चूक. तर माणसं लवकर ओळखायला शिका. तेव्हापासून मी अजूनपर्यंत कोणाकडेही पैसे मागितले नाहीत. हो, आत्ता माझी डिलेवरी झाली, मला पण दुसरी मुलगी झाली, तेव्हा मी माझ्या वडिलांकडे फोन करून पैसे मागून घेतले. 15,000 रुपये माझ्या वडिलांनी भरले मुलीसाठी आणि माझ्या ताईने एक 6-7 हजार रुपये तिने दिले. आणि माझं जे छोटं गळ्यातलं होतं ते मी घाण ठेवलं, एक 18,000 रुपये. आणि जे काही वरचे 10 ते 15 ते मिस्टरांनी भरले. असं मी प्रायव्हेटमध्ये केलं, सरकारीमध्ये केलं नाही. सरकारीमध्ये गेलं होतं ते पण मी ते सरकारी दवाखान्यात जाऊन काय झालं किंवा का केलं नाही त्याचा पण व्हिडिओ मी नक्की बनवणार आहे, कारण त्याचा अनुभव मला चांगलाच आहे. ते पण मी तुमच्याशी नक्की शेअर करेन. ओके, बाय, टाटा. खूप मोठा व्हिडिओ झालेला आहे.